मॅडम, एक विचारू का? हा मॅडम विचारा ना. वनस्पतीमध्ये अमायनो ॲसिडला अनन्यसाधारण महत्त्व का आहे? अगदी सोपं आहे मॅडम आणि मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेपमध्ये सांगते की जर वनस्पतीमध्ये अमायनो ॲसिड नसतील तर एन्झाईम्स आपले जे कार्य आहे ते योग्य पद्धतीने करू शकत नाही आणि एन्झाईम्सच नसतील तर वनस्पतीची वाढ किंवा विकास तिथं होऊ शकत नाही. हे तर आपल्या लक्षात आलं. आणि अमायनो ॲसिड ही एन्झाईमची एक मूलभूत रचना आहे आणि एन्झाईम्समुळे वनस्पतीमधील ज्या महत्त्वाच्या क्रिया आहेत त्याला आपण जैव रासायनिक क्रिया असं म्हणतो, त्या अधिक वेगानं होण्यास तिथं मदत होते. आणि त्या क्रिया कोणकोणत्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया. दुसरी आहे ती नायट्रेट रिडक्शन म्हणजे नायट्रेट कमी करतं. तिसरं जे आहे ते म्हणजे की लिपिड फॉर्मेशन म्हणजे लिपिडची निर्मिती करतं. आणि चौथं जे आहे ते म्हणजे की अँटीऑक्सिडंट संयुगाची निर्मिती करतं. आणि पाचवं जे आहे ते म्हणजे की पेशींची वाढ आणि पेशी विभाजनाचं जे काम करतं. आता ह्या ज्या क्रिया आहेत ह्या फक्त कशामुळे होतात तर ह्या अमायनो ॲसिड्समुळे होतात आणि त्यामुळं ह्या ज्या क्रिया आहेत त्या वाढीस लागतात. आणि जर अमायनो ॲसिडचीच कमतरता पिकामध्ये असेल तर वेगवेगळी लक्षणं पिकामध्ये दिसून येतात. ती म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पिकाची वाढ खुंटते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ती पिकाची जी पानं आहेत ती पिवळी पडायला सुरुवात होतात आणि त्यानंतर जी फळधारणा आहे किंवा फुलधारणा आहे तिचं कमी प्रमाणात होते. म्हणजेच उत्पादन कमी मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी ताण सहन करण्याची पिकाची जी क्षमता असते ते तिथं कमी होऊन जाते. म्हणजे या सगळ्यामुळं तर पिकासाठी अमायनो ॲसिडला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि अमायनो ॲसिडची भूमिका समजून घेणं म्हणजे की आपलं जे प्लांट फिजिओलॉजी ज्याला आपण म्हणतो किंवा शरीर कार्य जे म्हणतो वनस्पतीचं शरीर कार्य हे समजून घेणं म्हणजेच अमायनो ॲसिडची भूमिका समजून घेणं. आणि ह्याच्यासाठी आपल्या जेएफसी ॲग्रोटेक सांगली यांनी एक नवीन उत्पादन बाजारात आणलेलं आहे ते म्हणजे अमायनो 41. हे पूर्णपणे अमायनो ॲसिड्सवरती आधारित असं उत्पादन आहे आणि ह्याचं फवारणीमध्ये प्रमाण आपल्याला 1.5 ते 2 मिली असं ठेवायचं आहे. बाजारामध्ये हे उत्पादन 500 मिली पॅकमध्ये आणि 1 लिटर पॅकमध्ये उपलब्ध आहे. आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपलं जे पीक आहे याला जर नवसंजीवनी द्यायची असेल आणि अधिक वाढ करायची असेल तर नक्कीच जेएफसी ॲग्रोटेकचं हे अमायनो 41 हे उत्पादन नक्कीच वापरून बघितलं पाहिजे.